नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या माहितीची एक यूट्यूब सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यातला हा 9वा भाग आहे। आजच्या भागामध्ये आपण जीएमसी कोल्हापूरबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। नीट 2024ची तयारी करत असाल आणि अजूनही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आज आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरबद्दल। कॉलेजला सीट किती आहे, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस किती आहे, त्याचबरोबर कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज सेफ स्कोर काय असू शकतो, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, कॉलेजचं संपूर्ण नाव आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर। कॉलेजची स्थापना जर आपण बघितली तर 2000 सालची या कॉलेजची स्थापना आहे। कॉलेजला यूजीसाठी ॲडमिशन होतात, म्हणजेच MBBS कोर्सेससाठी या ठिकाणी ॲडमिशन होतात। कॉलेजचं स्टेटस पाहायला गेलं तर फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि कॉलेजची संलग्नता ॲफिलिएशन आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत। कॉलेजचं लोकेशन कोल्हापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि कॉलेजचा एरिया जर आपण बघितला तर जवळपास 40 एकरमध्ये हा कॉलेजचा कॅम्पस पसरलेला आहे। त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ग्राउंड, फुटबॉल आणि क्रिकेटचे मोठे ग्राउंडसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। 40 एकरचा एक मोठा कॅम्पस, महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर कोल्हापूर या ठिकाणी हे कॉलेज आहे। आता पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। कॉलेजची जी काही स्थापना आहे ती 2000 सालची आहे, परंतु कॉलेजचं हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे। 1875 साली या हॉस्पिटलची स्थापना केलेली होती आणि त्यावेळी या हॉस्पिटलचं नाव होतं किंग ॲल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, परंतु 1946ला या कॉलेजचं नाव पुन्हा बदलण्यात आलं आणि कॉलेजला नाव देण्यात आलं छत्रपती प्रमिलाताई राजे हॉस्पिटल। 665 बेडचं हे हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलच्या सेवेसाठी 10 प्रोफेसर, 24 असोसिएट प्रोफेसर आणि 434 नर्सिंग स्टाफ, एवढा मोठा स्टाफ या ठिकाणी काम करत असतो। याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की या कॉलेजचा हॉस्पिटलचा जो काही पेशंट फ्लो आहे तो कशा प्रकारे आहे। आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये या हॉस्पिटलला थोरला दवाखाना अशी या नावाने सुद्धा ओळख आहे। थोरला दवाखाना म्हणजे मोठा दवाखाना म्हणून या हॉस्पिटलला ओळखलं जातं। प्रचंड मोठा पेशंट फ्लो या ठिकाणी आहे, त्यामुळे हे हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही MBBSचे टॉपचे कॉलेज येतात त्यामध्ये लोकेशन वाईज कोल्हापूरसुद्धा रँक करत असतं। आता आपण पाहूयात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती। कॉलेजला MBBSसाठी सीट्स किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ कशा प्रकारे असतो, त्याचबरोबर ह्या ॲव्हरेज कट ऑफला तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा सेफ स्कोर म्हणून सुद्धा पाहू शकता। आता सुरुवात करूयात कॉलेजच्या सीट्सपासून। कॉलेजला 150 सीट्ससाठी ॲडमिशन दरवर्षी होत असतात MBBSला। 22 सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत MCCच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात। त्यातही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो आणि ऑल इंडिया कोट्यातूनही या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो। त्याच्यानंतर 1 सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे आणि 127 सीट ज्या आहेत ते महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व ठेवलेल्या आहेत। ह्या सीट महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सीट आहेत। आता पाहूयात कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। 2023चं फी स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 1,25,700, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 62,850 आणि ओपन EWS सोडून बाकी जेवढ्या महाराष्ट्र राज्यात रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 0 फीस या ठिकाणी आहे, परंतु संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल 14,000 या ठिकाणी भरावे लागतात आणि हॉस्टेलची वार्षिक फीस आहे 4,000 रुपये। आता पाहूयात कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे कॅटेगरी वाईज। 2023च्या कट ऑफचा जर आपण विचार केला तर 2023ला कट ऑफ खूप हायर साईडला गेलेला होता। महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील MBBS कॉलेजचे कट ऑफ हे प्रचंड वाढलेले होते, परंतु आपण ॲव्हरेज कट ऑफ डिस्कस करूयात आणि ह्या ॲव्हरेज कट ऑफ म्हणजेच या कॉलेजला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळवण्याचा सेफ स्कोर म्हणून सुद्धा याच्याकडे तुम्ही पाहू शकता। कट ऑफला सुरुवात करूयात। ओपन 612, OBC 603, EWS 609, SC 526, ST 387,
VJ 554, NTB 535, NTC 593, NTD 595 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचा राहिलेला आहे। महाराष्ट्रातला एक चांगला जिल्हा, चांगलं लोकेशन, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे कॉलेज येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चॉईस फिलिंगमध्ये नेहमी हे कॉलेज आपल्याला वर असलेलं सुद्धा पाहायला मिळतं। अतिशय व्यवस्थित आणि खूप जुनं हॉस्पिटल अटॅच असलेलं, जवळपास हॉस्पिटलची स्थापना जर बघितली तर 1875 सालची आहे आणि 1946ला नव्याने छत्रपती प्रमिलाताई राजे हॉस्पिटल 665 बेडचं हॉस्पिटल नव्याने त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला थोरला दवाखाना म्हणजेच मोठा दवाखाना म्हणून सुद्धा ओळख आहे। अशा प्रकारे ही कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन होती। येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यातील आणखी एका गव्हर्नमेंट कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्यामुळे नीट 2024ची तयारी करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील पालक ज्यांनी अजूनही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा व्हिजिट करू शकता। त्याचबरोबर डॉक्युमेंट प्रक्रियेची माहिती, त्याचबरोबर विविध महाराष्ट्र राज्यातील कोर्सेसची माहिती, त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजना याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एकदा आमच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता। ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर्स, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।